ज्याने जीवनात कधीही हार मानली नाही अशा अजय वृत्तीचा माणूस म्हणजे अजितदादा पवार. संघर्ष योद्धा अजितदादा, युगपुरुष अजितदादा. आपल्या राज्याचा जय व्हावा म्हणून पार्थासारखे अविरत कर्मयोग करणारे महान कर्मयोगी म्हणजे अजितदादा. सहकार, शेती, पाणी इत्यादी प्रश्नांवर दिवसरात्र एक करणारे अजितदादा. 24 तासातील 16 तास लोकांना उपलब्ध असणारा अवलिया म्हणजे अजितदादा. स्वतःची अडीअडचण सहन करून दुसऱ्याच्या अडीअडचणीत धावून जाणारा माणूस म्हणजे अजितदादा. शतकोत्तर नेता म्हणजे अजितदादा. डेअरी संघाचे अध्यक्ष ते विविध सहकारी संस्थांचे संस्थापक, साखर कारखाने, बँका इत्यादींचे आधारस्तंभ असणारे अजितदादा. खासदार, आमदार, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ व सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा. आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा आज आपल्यात नाही हे म्हणणे चुकीचे होईल, कारण दादा मृत्युंजयी योद्धा आहेत. मृत्यू फक्त तुमचे भौतिक अस्तित्व नष्ट करू शकतो, परंतु तुमचे नाव, तुमचे कर्तृत्व, तुमचा नाव लौकिक आणि लाखो करोडोंच्या हृदयात असणारे स्थान नष्ट करू शकत नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात असे स्थान मिळवणारी व्यक्ती म्हणजे फक्त आणि फक्त आपले दादाच आहेत. म्हणूनच आपण दादांना या चित्रफतीद्वारे मृत्युंजय योद्धा अजितदादा पवार असे नाव देत आहोत. मृत्युंजय योद्धा अजितदादांचे आमच्या कळवणकरांवर विशेष प्रेम. आमचा कळवण तालुका दादांनी जणू दत्तकच घेतला होता असे म्हणता येईल. दादांनी आमच्या कळवण शहराला व तालुक्याला भरभरून दिले. या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळे आज दादा आम्ही खऱ्या अर्थाने पोरके झालो आहोत असे वाटते. दादा आपण 23 जानेवारी 2011 रोजी पुनद धरणाचे नामकरण व जलपूजनासाठी आले होते. कसमादेचे भाग्यविधाते, माजी मंत्री, आमचे श्रद्धास्थान ए.टी. पवार साहेबांनी त्यांच्या अतिशय भगीरथ प्रयत्नांनी कसमादेचं नंदनवन करणाऱ्या पुनद धरणाचा प्रश्न मार्गी लावला. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा यथोचित गौरव व्हावा म्हणून अर्जुन सागर हे नाव त्या धरणास देण्यात आले. त्या नामकरण सोहळ्यास तुम्ही हजर होतात. ते क्षण आजही आमच्या डोळ्यासमोर तरळत आहेत दादा, तरळत आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आज खरोखरच तुमची पावले बंधावीशी वाटतात. तुमच्या चरणी नतमस्तक व्हावेशी वाटते. कारण दादा तुम्ही नाकोडा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना सांगितले होते की नितीन हा पवार आहे आणि मी पण पवार आहे, म्हणजे आमची भावकी आहे. दादा आपण खरोखरच भावकी जपली. नितीन भाऊंना लहान भावासारखे प्रेम दिले. स्वर्गीय ए.टी. पवार साहेबांच्या स्वप्नातील ओतूर धरणासह जामशेत, श्रमभुवन इत्यादी धरणांच्या प्रश्नांबरोबरच कळवण तालुक्यातील पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आश्रमशाळा, बसस्थानक आदी प्रश्न तुम्ही मार्गी लावलेत. दिलेला शब्द तुम्ही पूर्ण केलात, म्हणूनच तुम्ही कृतीयुक्त नेता आहात हे सिद्ध होते. कृतीयुक्त नेता आहात हे सिद्ध होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आवडते आमदार नितीन भाऊ पवारांच्या वाढदिवसानिमित्त नाकोड येथील अभिष्ट चिंतन सोहळ्यात सप्तशृंगीगड आणि सप्तशृंगीगड परिसर विकासाचा आराखडा मंजूर करतो असा शब्द दिला. तो दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळात मंजूर केला आणि शब्दाला पक्का असणारा नेता ही आपली प्रतिमा अधिकच दृढ झाली. ओतूर धरणाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांनी आपली सकाळी 8 वाजताच देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. आपण तात्काळ सांगितले की हा प्रश्न मीच मार्गी लावणार आणि जलपूजन करायलाही मीच येणार. त्याप्रमाणे ओतूर धरण स्थळावर भेट देऊन प्रश्न मार्गी लावला. निधीसुद्धा दिला. पण दादा तुम्ही जलपूजनाला येणार हा शब्द नाही पाळणार. ही आमची तक्रार आहे दादा, ही आमची तक्रार आहे. जलपूजनाला तुम्ही हवे होते दादा, तुम्ही हवे होते. जलपूजनाच्या वेळी
त्या प्रत्येक थेंबात दादा फक्त तुम्ही आणि तुम्हीच दिसता. दादा, आपण कळवणला आलात, शिवतीर्थाला भेट दिली. कळवणकरांनी आपले जोरदार स्वागत केले. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घेत शिवस्मारक समितीचे अध्यक्ष माननीय श्री भूषणदादा पगार व समितीच्या कामकाजाचे मन भरून कौतुक केले. कळवण शहरातील नगरपंचायत इमारतीच्या उद्घाटनासाठी सुद्धा आलात. त्यावेळी बोलताना शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही हा शब्द नगराध्यक्ष माननीय श्री कौतिक महाराज पगार यांना व समस्त कळवणकरांना दिला आणि त्या शब्दाचे आपण पूर्णतः पालन करीत अनेक प्रश्न मार्गी लावले. कळवण येथील नवीन पंचायत समितीच्या वास्तूचे भूमिपूजन सुद्धा आपल्या हातूनच झाले. ते कळवण तालुक्याची अर्थवाहिनी असलेली बँक, प्रगतीची संजीवनी असलेली बँक, दी कळवण मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने आपणास विनंती केली. त्या विनंतीचा मान देऊन 2 वेळा तुम्ही बँकेला भेट दिली. बँकेच्या कामकाजासंदर्भात समाधान व्यक्त करीत कळवण मर्चंट बँक 500 कोटीची बँक हो अशा शुभेच्छा दिल्यात. कळवण तालुक्याची ज्ञानगंगा असणाऱ्या कळवण एज्युकेशन सोसायटी संचलित RKM विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी आपल्यासोबत आहे. CSR निधीतून इमारत निधीचे आश्वासन दिले व ते पार पाडले, हेच आपले खरे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच दादा, तुम्ही सतत आमच्या सोबत आहात ही जाणीव होत राहील. विशेषतः आम्ही लाडक्या बहिणी तर तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही दादा, कधीच विसरू शकणार नाही. दादा, तुम्ही जिथून असाल तिथून आपल्या सुनेत्र नयनांनी आमच्यावर कृपादृष्टी असू द्यावी. दादा, तुमच्या सुनेत्र नयनांनी आमच्यावर कृपादृष्टी असू द्यावी हीच विनंती. दादा, तुमचे कार्य आणि तुमचं कर्तृत्व पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. आम्ही शब्द देतो दादा, तुमचं कार्य आम्ही पुढे नेऊ. तुमचं कार्य पुढे नेण्यासाठी आमच्या आदरणीय सुनेत्रा वहिनींना आम्ही प्राणपणाने साथ देऊ हा शब्द देतो. दादा, तुम्हाला आम्ही शब्द देतो. अरे बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. हा, मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी असते. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही, तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय. शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता. साहेब, निरोप घेतो. दादाची ड्युटी संपली. सुनेत्रा, मी निर्णय घेत राहिलो. तू त्या निर्णयांना शांत आधार देत राहिलीस. मी बाहेर संघर्ष केला, तू घर उभं केलंस, कधी तक्रार न करता. आज मी अर्ध्यावर थांबतोय, पण तू थांबू नकोस. महाराष्ट्राचा विकास अजून शिल्लक आहे. जबाबदारी मोठी आहे, पण ती पेलवण्याची ताकद तुझ्यात आहे, यावर माझा विश्वास आहे. महाराष्ट्रासाठी मी पाहिलेलं स्वप्न आता तुझ्या निर्णयातून पुढे चालेल. माझ्या असंख्य मायमाऊलींची आईसारखी काळजी घे. ढालीसारखी त्यांच्या पाठीशी उभी राहा. जनतेच्या मनातली सुनेत्राताई बन. तुझ्या पुढील कारकिर्दीसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. आजचा हा संवाद आपला शेवटचा. आता बस करा. डोळ्यांतून एक थेंब जरी काढला ना, तर सांगतो एकाला, अरे माझी कुठे इच्छा होती एवढ्या लवकर जायची. तुमची अजून खूप कामं करायची होती. मंत्रालयातील तो फाईलचा गठ्ठा अजून माझ्या सहीची वाट बघत असेल. सुनेत्रा येते माझी त्या फाईल्सवर सही करायला. जेवढं प्रेम मला दिलं
तेवढंच प्रेम सुनेत्रालाही द्या. मला विश्वास आहे माझ्या इतकीच ती सुद्धा महाराष्ट्रासाठी झटेल आणि महाराष्ट्राचा विकासाचा गाडा पुढे घेऊन जाईल. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.